सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पाडळी दत्त मंदिर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. विषय सेविता गा जन्म मरणाचा बाधू विवेक गुरुवाक्य छेदी भवबंधू राम कृष्ण हरी वासुदेव ब्रह्मानंदे गळती गा राम कृष्ण वासुदेव हरी देही विदेही झाला गा गुरुवाक्य भाव बोळे गुरुवाक्य भाव बळे निज बोधे पै बुद्धी अनतेने बोधे पाहता गा अखंडते समाधी रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळती गा रामकृष्ण वासुदेव हरी देही विदेही झाला गा जनिवनी निरंजनी जनिवनी निरंजनी वासुदेव समान एका जनार्दनी चित्त चैतन्य घन रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळती गा रामकृष्ण वासुदेव हरी देही विदेही झाला गा विठ्ठल. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांगांग तेजोदि कामोदिवक्त्रं खलानेशवादापणोदारहदक्षं तू माझ्याकडे बा समाधिस्थ मूर्तिं मजे ज्ञानदेवं महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं त्रिपुटी सातीत जो त्रिपुटी हो वसे स्वामीचा स्वामी कृष्णा तटी हो दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा वैराग्याचे महामेरू श्रुती शास्त्रांचा दया सदा आदरू ऐसे श्रीमंत श्री महान योगी श्री सद्गुरु जोग महाराज बंशी महाराज की जय. विषय सेविता का जन्म मरणाचा बाधू विवेक गुरुवाक्य छेदी भवबंधू रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळती गा आणि रामकृष्ण वासुदेव हरी देही विदेही झाला गा. तसा भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सव चालू आहे प्रतिवर्षाप्रमाणे. आदरणीय मातोश्री भागवत्यांच्या मार्गदर्शनाने यांच्या कृपाशीर्वादाने समस्त गावकरी भजनी मंडळ यांच्या सहकार्याने आमचे उद्धवजी महाराज जे माझ्या आपल्या वारकऱ्यातले आवडीचे गायक आहे आमच्या परिसरातले त्यांच्या खिलारी गुरुजी आहेत भरत महाराज आहेत बबन महाराज आहे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम चालू असतो. ढवळे महाराज आहेत आणि त्याच्यामध्ये आलेलं हे नानांचं पुण्यस्मरण पहिलं आदरणीय गंगाधर ठकाजी पाटील कचरे आपल्या आबांचे पितृछाया मला वाटतं हरपून 1 वर्ष पूर्ण होतंय.
आणि त्यानिमित्ताने ही माझ्या वाट्याला आलेली सेवा. आता परत 30 तारखेला येणार आहे, पण आता मध्ये इथंही यावंच लागत होतं ना भाऊ. मग मला दिवानी फोन केला, मला म्हणे तुम्ही म्हणजे येणार असं नाही म्हणलं, ते येणार का नाही असं नाही, तर म्हणजे 27ला कीर्तन आहे म्हणलं, तर करावंच लागतं, त्याला काय. बरं आपली कामं आपण नाही करायची तर राजकारणी लोक एकमेकाला धरून उचलीत, मग आपण तो सोयरे धायरे आहेत ना. आपण तर पाहुणे मंडळी आहे, त्याच्यामुळे मी म्हणलं काय हरकत नाही, तर मला काय विचारायची गरज नाही, 2 पुढं टाकायचा. तुम्ही एक बरं का पोरं कुठं गेली ती मग आम्हाला सांगतो आपण एक. आता इथं काय कार्यक्रम करायचे तुमचं सगळं सल्ला मसलत करायची, जे ठेवायचं ते ठेवायचं, आणि आमच्या वाट्याला येईल ते आम्हाला विचारायचंच नाही. हे झालं मी झालं, आता गाठणी पक्क्या गुतल्यावर विचारायचं काय उद्धव महाराज सांगा बरं. त्याच्यामुळे तो काय विचारायचा भाग नाही. आणि तुम्हाला नाही सुचलं तर आपले बबनराव आहेच आहेत मग जवळ ते सांगतील, असं आहे. म्हणून असा हा प्रेमाचा, नात्या गोत्याचा, वारकरी संबंधाचा हा प्रकार आहे. आणि त्यातून ही सेवा. आदरणीय नानांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. मी अभंग थोडासा असा मुद्दाम आगळ्या वेगळ्या पद्धतीचा घेतला, याची कारणं आहेत. या वासुदेव परप्रकरण आहे, आणि या वासुदेव प्रकरण हे जागृती झालेल्यांच्या जीवनात आमूलाग्र घडलेला बदल, त्या बदलाच्या विषयी चिंतनीय अवस्था मानणारा हा वासुदेवाचा अभंग आहे. हे बघा, सरळ या वासुदेवाचा अर्थ असा सांगतो, सरळ अर्थ सांगतो. माणूस जन्माला येताना विषयाच्या संगतीने येतो, कारण जया जी वासना तस त्याचं फळ आहे. मग अंती जया जे मती साचपण पुढिले गती, अशी ज्ञानोबरायांची परिभाषा आहे. या परिभाषेचा अन्वय घेत असताना 15व्या शतकात नाथरायांनी याचा समन्वय साधत असताना ही प्रक्रिया टाकली. माणूस जन्माला येताना विषय असल्याशिवाय येत नाही. विषयाची पूर्तता ते करण्याकरता विषयाच्या संगतीने यावं लागतं. आणि जन्माला आला की मृत्यू हा शब्द त्याच्या पुढे अचानक अशा प्रकारचा राहत नाही, तर फिक्स मध्ये ठरलेला आहे. मग जन्म मरणाची बाधा ही विषयाच्या संगतीने आहे. मग आता विषयाचं काय करायचं तुम्ही पहा. एक काल्याचे कीर्तन सांगेल ते आता नको. एक जन्म मरणाची बाधा विषयाच्या संगतीने, विषयाच्या संगतीने जन्म, त्याच्यामुळे बाधा मृत्यूची त्या विषयामुळे. मग याला काय करायचं, किती दिवस चालायचं, तर त्याच्याकरता इथे आलात ना, मग विषयाच्या संगतीमुळे जर जन्म मिळाला असला, मिळतोच, मग त्याच्याकरता काय करा, साधूची संगती करा. अधिकार संपन्नता असलेल्या साधू महापुरुषाच्या संगतीत जा. ते तुम्हाला वाक्य देतील आणि ते वाक्याचं घोकन करा. त्याचा परिणाम भवबंधू छेदी. विवेक म्हणजे विचार बोध, गुरुवाक्य छेदी भवबंधू. त्या गुरुवाक्याच्या नाम दिलेल्या त्या तत्वामुळे, त्या विचारामुळे तुमची असणारी ही जी बाधा आहे, जन्म मरणाची बाधा, ही अखंडितपणे संपली जाते, ती राहतच नाही. मग याच्याकरता ते काय देतात, तर ते दिलेलं चिंतन आहे रामकृष्ण वासुदेव हरी. याचं चिंतन केलं का छेदी कसा, तर याच्यात इतकी ताकद आहे का ब्रह्माचा आनंद निर्माण होतो. आणि ब्रह्माचा आनंद निर्माण झाला की मग ब्रह्मानंदामध्ये महाराज म्हणतात की हे कशात घडतं, आनंद तो ब्रह्मानंदाची गळती लागल्यासारखी होते. तुम्हाला माहिती आहे गळती हा शब्द फार महत्वाचा आहे. खिलारी महाराज, गळती हा शब्द कुठे, गळती लागलेली चांगली बी आणि गळती लागलेली वाईट बी. बरोबर आहे का. हे बघा, परमार्थात जर गळती लागली तर ही आनंदाची घंटा आहे, आणि राजकारणात जर गळती लागली तर पक्ष बुडण्याची घंटा. इथे ब्रह्मानंदाची गळती, गळती म्हणजे शिकली म्हणतो आपण त्याला. महादेवाच्या पिंडीवर जशी अखंड धार असते, अखंड स्नान,
तशी ती ब्रह्मानंदाची गळती लागली. त्याचा परिणाम का, याच देहामध्ये याच रामकृष्ण हरी या मंत्राने, वासुदेव हरी या मंत्राने आनंदाची, जी अखंडानंदाची ब्रह्मानंदाची लहर आहे, ती देहामध्ये विधेय अवस्थेत भोगत असताना या गुरुवाक्याचा हा लाभ होतो. त्याच्यामुळे भवबंधू छेदी. आणि मग ते भावबळे, गुरुवाक्य भावबळे, जे गुरुनी दिलेलं वाक्य आहे त्याच्यामुळे बोध निर्माण होतो. निज, निज हे तत्व आहे. निज काय, तत्व आहे. आणि तत्व म्हणजे देव. निज हे तत्व आहे. निजात्म बुद्धी, निजात्मात्मा, म्हणजे हे जे निज हे तत्व आहे. मग निज बोधे पै बुद्धी, ह्या त्या दिलेल्या गुरुवाक्याच्या अनुषंगाने बुद्धीचा वापर त्याच्यात टाकून जर केलं तर निजात्म वस्तू सापडते. आणि ती निजास्त वस्तू सापडली याची लक्षणं काय, तर महाराज म्हणतात निजात्म बोधे पै बुद्धी आणि तेने बोधे पाहता गा अखंड ते समाधी. आणि हे ब्रह्मानंद त्याचा मिळतो. आणि ज्याला ब्रह्मानंद मिळाला त्याची अवस्था काय, उद्धव भाऊ ते सांगतात की जनी वनी निरंजनी, सगळीकडे पाहिलं तर तो त्याच्या अंतरात्म्यामध्ये खेचरी मुद्रेमध्ये पाहत असतो. आणि त्याला सगळीकडे वासुदेव दिसतो, सगळीकडे देव दिसतो. ही त्याच्या देहात असून विदेहाची अवस्था आहे असं एकनाथ महाराज म्हणतात. विठ्ठल एक पहिला मुद्दा लक्षात घ्या. माणसाची जन्मसंगती जी आहे, किंवा पशूंचा विचार नाही इथे, पण माणसाची, ज्यांना कळतं त्याची जी संगती आहे, वेद शास्त्राच्या प्रमाणे त्याला जन्म हा विषयाच्या अणु संस्थेमुळे घ्यावा लागतो. कारण अणुहतता आहे त्याच्यामध्ये. हे वैचारिक शब्द आहे ते. अणुहतता त्याच्यामध्ये येते. अणुहतता, अणु म्हणजे जवळ आणि हतता म्हणजे हाताने घडणारी जी जी क्रिया असेल ती अणुहतता. आता अणु मध्ये जाऊन काय, समजा विषय जे जे असतील ना त्याच्या पद्धतीमध्ये माणूस पुढे चालत असतो. आणि ते विषय आपले राहिले की परत त्याच अनुषंगाने परत जन्माला येतो. उपजले मेले आयसे किती, करता मात्र मी तुम्हाला म्हणाल काय हल्ली केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले आयसे किती. महाराज वर्णन करतात की विषय हा कर्म प्रधान आहे. विषय जो, विषयाने जो जन्म आहे, वेदांतिक प्रक्रिया आहे. विषयामुळे जन्म का मिळतो आणि जन्म विषयाच्या संगतीने मिळाला म्हणजे मग ते कर्म प्रधान. विषय हे काय, कर्म प्रधान आहे. तुम्हाला सांगतो, अखंड देवाचा आनंद भोगणे हा सुद्धा काय विषय. नेहमी प्रपंचाची चिंता करत राहणं हा सुद्धा काय विषय. नेहमी पोरं बरे नका का पाहिना पण त्यांच्या करता कुठून का होत नाही पंक्तीतून गुलाबजामू घेऊन येणं हा काय, हा सुद्धा विषयच आहे. कारण विषयाच्या संगतीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. काय विषय मग आता सध्याचा विषय काय आहे भरत, सध्याचा विषय होय भाऊ, सध्याचा विषय. अहो सध्याचा एकच विषय, मौतीला सुद्धा कोणी जाय. सध्याचा एक अद्वितीय विषय. अहो बाकीच्या तर सोडा हो. उद्धव 9 महिने झाले घर नाही सोड, पहिलाच गुळ नाही हा. त्याच्यातही मी यांना म्हणलं मला जमत का नाही कीर्तन. कारण काही काहीचे फोन आले मला, ते म्हणे अण्णा कीर्तनच ध्यानात नाही. काही काहीचे फोन आले म्हणे कीर्तनच ध्यानात नाही राहिले. मी म्हणलं कस काय, ते मेलं तर माझं काय होईल. ते तुमचा कुठं काढिता, तुमचा विषय वेगळा. पण मेलं तुम्हाला काय. अहो ते म्हणे एका लग्नाला गेलो, मित्राच्या भावाचं लग्न होतं आणि तिथे गेलो, मला आशीर्वादाला उभं केलं. मला काही सुचाला. शेवटी मी हेच म्हणलो, झालेली सेवा भगवत चरणी. काय सध्या हा सुद्धा काय हो बबन महाराज, हा सुद्धा विषयच आहे. सध्या व्हायरस जो आहे ना हा सुद्धा सर्वांचा विषय. बरं इतका लिगळ झाला का त्याचं काही म्हणजे काय अंदाज सुद्धा लागणार.
मी विनोदाला सहज उदाहरण काल परवाला बोललो, सहज उदाहरण दिलं. म्हणलं कोरोना इतका भयान झाला का लोकांच्या डोक्यात सुद्धा राहिलं नाही आता कोणी काय आणि काय. एका सासूबाईनं सहज तिच्या सुनेनी सहज तिच्या सासूला सांगितलं, ते म्हणे आत्या, आणि आपली पारूबाई आहे ना, तिच्या सुनाला कोरोना झाला. हिच्या डोक्यात काहीच नाही राहिलं. ती म्हणे कोरोना झाला बाई, 15 वर्ष झाले लग्नाला, काहीच नाही. 15 वर्ष झाले लग्नाला, काहीच नव्हतं. देव केले, धर्म केले, देवलशी पाहिले, लोकांचे घर पूजले. बरं झालं बाई म्हणे, झाला ना हा सुद्धा काय हे निकम महाराजांनी काढलेलं उदाहरण आहे महाराष्ट्रात पहिलं कोरोनाचं. त्या दिवशी सहज बोलता बोलता बाबालाही हसले, आमचे गुरुवरे भास्करगिरी महाराज खूप हसले. ते म्हणे तुला सुस्त कस काय? म्हणलं डोक्याचा भाग आहे. मला डोक्याचा भाग येतो. ते भाई हा म्हणलं, मला तसं नाही भाग आहे, जाऊ द्या. हा सुद्धा काय विषयाचा भाग आहे, कारण विषयाने सगळं घडतं. मग आता जन्म मरणाची परंपरा देणारा सुद्धा काय विषयच आहे, पण विषयात फरक आहे. प्रपंचामध्ये अहोरात्रपणे व्यापकतेनं, ज्याच्यात काही नाही याच्यातला व्यापकतेनं केलेला विचार आणि त्याच्याकरता आपलं आटवलेलं रक्त, आपलं झिजवलेलं आयुष्य, हा सुद्धा काय निरर्थकता पुढे येणारी जी फलश्रुती आहे, हा सुद्धा कशाचा भाग आहे? विषयाचा भाग आहे महाराज. काही काही साधू लोकांनी जन्म मरणाची परंपरा खंडित करण्याकरता अखंड रामकृष्ण गीती गाते, कृष्ण गीती गाते, रामकृष्ण गीती गातो, रामकृष्ण गीती गातो. आळती परा वाजवीतो, वा आळती परा वाजवीतो, टाळची पळा वाजवीतो, टाळची पळा वाजवीतो. छंदे आपुल्या नाचत, छंदे आपुल्या नाचत. छंदे आपुल्या नाचत, छंदे आपुल्या नाचत. ए निज घेऊन फिरत गो, निज घेऊन फिरत गो, जाणीवनी अवघडेव, वासने कापुसा ठाव, जाणीवनी अवघडेव, वासने कापुसा ठाव. घेऊन फिरत गो, निज घेऊन फिरत गो, जनी मनी अवघा देव, जनी मनी अवघा देव, जनी मनी अवघा देव, जनी मनी अवघा देव. त्या साधुत्वाचं या असणाऱ्या घेतलेल्या वासुदेवाशी मिळतं जुळतं रूप आहे. पहा, रामकृष्ण गीती गात. पुढं काय? छंदे आपुल्या, टाळ चिपळ्या वाजवीत. आणि टाळ चिपळ्या कशानं वाजवायच्या? कशामध्ये वाजवायच्या? याच आहे का माहिती कोणाला? कशामध्ये वाजवायच्या? बोला ना. नाही लॉकडाऊन तुम्हाला बी लॉकडाऊन मला, पण मी मा काम चालू ठेवलं लॉकडाऊन मध्ये खिलारी गुरुजी. अहो उलट हा इतका चांगला वेळ होता, त्याचा फायदा करून घेतला नाही लोकांनी. काही आपल्या लोकांनी करायला पाहिजे होतं, नाही का? अजिबात नाही केला फायदा. मला नुसते फोनवर फोन यायचे, अण्णा कस काय हो? मेलं भाऊ, माया पोरानं सांगितलं आता कीर्तन बंद करा, वर्षाकाठी तुम्हाला 1 लाख रुपये दे जाईल, तुम्ही आपलं आळंदील पोरायला वाटा, काही करा काही करा. म्हणलं मा काम झालं, त्याच्यामुळे माझ्या डोक्यात अहो तुम्ही असं काय, आमचं काय तुमचं तुम्ही पाहायचं काय करू. नाही महत्वाचा मुद्दा आहे महाराज. नीज टाळ चिपळ्या वाजवीत, पण कशा? नादाने नाही महाराज, छंदे आपुल्या नाचत. दॅट इज द मेन बेसिक इन दिस सेंटेन्स. छंदे, छंद शब्दाला किंमत आहे. छंदे आपुल्या नाचत. आणि छंदाने जर केलं तर या वासुदेवातलं शब्द आहे पुढं त्याच्या, निज घेऊन फिरत गा. काय घेऊन फिरत? निज घेऊन फिरत गा. तुम्हाला निज शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला भरत? निज म्हणजे काय? निज हे तत्व आहे.
मी सांगत नाही, वासुदेव पाठ असला तर म्हणा. त्याच्यात हा एक प्रमाण बबन महाराज म्हणते, त्याच्यात एक प्रमाण आहे खिलारी महाराज. असं एक प्रमाण आहे का निज हा तत्व आहे आणि निज हा बोध आहे, असं एक प्रमाण आहे. मग त्याचं हे सांगतो ते सुखे मी निज लोक हे द्रोपद सांगतो. आता आठवा. ए ऊर्ध्व मुख्य आळविला सोहम शब्दाचा, आरूप दागविला दाता घेऊन या छंद, घेऊन आला दान निज तत्व निज बोध, स्वरूपी मिळविले नाव स्वरूपी मिळविले ना ए ठेविला भेद सुखे मी निज लोका शून्य सारोनी तेथे सुख गजपुरी का दान मिळे, स्वरूपी मिळविले नाव ठेविले भेद सुखे मी निज लोका शून्य सारोनी तेथे त्रिकुटल विकरी का दान मिळे आईते. या वासुदेवाचा संबंध या वासुदेवामध्ये निज म्हणजे तत्व मी अगोदर सांगितलं. कारण काय घेऊन आला दान निज तत्व आणि निज बोध. निज तत्वाने निज बोधाची सुरुवात होते, जाणीव होते, ज्याच्यामुळं होते ते निज. आणि त्याचा सोपा अर्थ सांगतो, निज म्हणजे जवळच. निज म्हणजे जवळच. आलो निजाच्या माहेरा. मला एक सांगा, माहेरला मुलगी गेली म्हणजे त्याला हुरहुर वाटते का सासरला हुरहुर वाटते? तुमचे लग्न नाही झाले अजून, चांगली गोष्ट. मी पाहतो सोयरी की तुम्हाला. अहो माहेरला होय भाऊ, माहेरला मुलगी गेल्याच्या नंतर परखी आहे माहेर शब्दामध्ये मा हे मातृतुल्य असणाऱ्या त्या देवतेचं एक वलय निर्माण करणार अक्षर आहे मा. हे या शब्दामध्ये हे हयाती न भृन्नती न छिन्नती असं जे वर्णन केलं, हृदयती स्थानम इति हृदय, हृदयातलं सगळं तिथं मिळतं, हृदयातून मिळतं. हे ह अक्षर आहे. आणि र त्याच्यामुळे रडरड काढायची ठरली तर इथंच करावी लागते. त्याची अशा प्रकारचं त्याचं वर्णन गुरुवरे बाबा सांगायचे पंची महाराज. मग आता माहेर म्हणल्यावर काय, घर आलं, जवळ आलं, जवळच आलो निजाच्या. कारण तुकोबारा काय म्हणतात, जगात फिरलो, घरचे पाहिले, दारचे पाहिले, सगळे पाहिले, पण मला माझ्या जवळचं जे आहे ते दाखवणारं कोणी भेटलं नाही. म्हणून मी माझ्या मूळ माहेराला आलो. मालो निजाच्या माहेर आलो निजाच्या रे तेरत म्हणजे जवळचं. माहेरचा काय आनंद आहे महाराज. अहो तुम्ही तुकोबारा सुद्धा सांगतात माहेर कोणतं, माहेर म्हणजे सुख. माहेर शब्दाचा खरा अर्थ काय, सुख. सुख सुख नाही, सुख. तुम्ही पहा, मुलगी घरी राहते, सासर नाही म्हणायचं त्याला, तिचं घर आहे, तिच्या घरी राहते, आणि मुलगी माहेरात राहते. बदल वाटतो काही? तुम्ही सगळे हिमालयातले महात्मे आलेत काय माया पुढे? नाही, मुलगी स्वतःच्या घरी राहते, बरोबर आहे खिलारी महाराज. मुलगी स्वतःच, तिचं ते सासर नाही म्हणायचं त्याला, सासर नाही, तिचं घर आहे, ती तिच्या घरी राहते. तिच्या घरी राहणं आणि माहेरात राहणं याच्यात काही बदल आहे का नाही? मी आत्महत्या करीन बरं का, मला तर काय कोरोनाने मेलो नाही, तुमच्या भेना असा मरण मी. नाही, माहेरात राहते.
राहते आणि घरी राहते याच्यात बदल आहे का नाही? फार मोठा बदल आहे महाराज. घरी राहते तर तिच्यावर जबाबदारी असते, सासऱ्याची असते, सासूची असते, नवऱ्याची असते, धीराची असते, लहान मुलाची असते. घरातल्या सगळ्या लहान सगळ्यांची जबाबदारी कोणावर असते? सासर तिच्या घरी तिच्यावर असते. माहेरला तुम्ही जेवणच करून घ्या, नको डोक्याला ताप. माहेरला काय नाही महाराज, माहेरला सगळं तिच्या डोक्यात काही नसतं, माहेरच्या लोकांच्या डोक्यात असतं, पण हिच्या डोक्यात काहीच नसतं. हा माहेरचा फरक आहे. कारण तिथे तिला सुख समाधान विदाऊट टेन्शन जीवन जगता येतं, जेवढे दिवस असेल तेवढे. म्हणून माहेरला जास्त किंमत आहे. म्हणून निज तत्व आणि निज बोध असा शब्द. निज हे जवळचं आणि जवळचं जे तत्व आहे ज्याने भोगलं महाराज, त्याचं वर्णन करत असताना महाराज सांगतात की ज्याला जन्म मरणाची परंपरा बांधली ते तुम्ही आम्ही आहोत, आणि ज्यांनी जन्म मरणाची परंपरा छेदली ते संत महात्मे योगी आहेत. त्या योग्यांचं वर्णन पहा. येऊन मनी तुर्या विनोदे तसे रे छंदे छंदे डुलत से छंदे छंदे. आठवण झाली ते चक्रवर्ती नाही काय लग अन मिलो सजना 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 रे आन मिलो रे आन मिलो सजना आन मिलो सजना 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 आन मिलो सजना. मला हे मग पहिले बंशी बाबा संग राहिल्यामुळं काय झालं, माझं नशीब मला गुरु महाराज ते श्रामपूरला कवालीवाले यायचे मोठमोठे श्रामपूरला. तर ते कवालीवाले जर आले ते गायक तर ते पहिले मंदिरात बाबाकडे यायचे. मी आजीज नाजा साहेबाला मंदिरात येताना मी पाहिलं आणि मग बाबाने सांगितलं, ते बाबाचं दर्शन वगैरे घेतलं आणि सेवा करा थोडी तिथं, आणि मग ते कवालीला गेले. ते बाबा जायचे ऐकायला, मी सुद्धा जायचो त्यांच्या लट्टू. त्याच्यामुळे मला चांगला नाद लागला. त्याच्यामुळे मला गायनाचा, कारण मी जसराज सारख्याच्या जवळ बसून लहानपणी ऐकून ऐकलं बाबा बरोबर. जसराज त्यांच्या जवळ मी जवळून ऐकलेलं गायन आहे बाबामुळं. आमच्या मंदिरात यायचे त्यावेळेला, हा मजा यायची त्याच्यामुळे. आणि हेच खरंय. हे बा तुम्हाला एक सापडायचं काय जीवनात काय चालू असावा, नुसतं कोरोना चालू असावा, बाकी काहीच नसावं असं वाटतं. जीवन कशावर चालतं? जीवन चालतं त्याला सूर म्हणतात. जीवन चालतं त्याला सूर म्हणतात. काय सूर आहेत महाराज? सूर याचा अर्थ येणारा जाणार याला स्वरच म्हणतात. शास्त्रामध्ये ज्ञानोबरायाने सुद्धा वर्णन करताना का सुरा माझी सुहावा पंचमू जैसा. सुहावा काही वाचणारे लोक असं, मी बऱ्याच महाराज लोक तोंडून ऐकलं उद्धव महाराज का सुरा माझी सहावा पंचमू जैसा. मी त्याला म्हणलं भाऊ सहावा पंचम राहत नाही, पहिलं हे म्हणलं तुला जर सरगम कळत नसले तर मी सांगतो सहावा. तुला जर एखाद्याने विचारलं सहावा पंचम दाखा तर सहाव्याच्या अलीकडं पंचम राहतो. म्हणलं तसं नाही. सुहावा म्हणजे सप्तस्वरात जसा पंचम हा सात स्वराचा जनशंग स्टेशन आहे. पंचम काय आहे? हे जे सुराचं सप्तक आहे याच्यातलं जनशंग आहे, त्याच्यातून कुठल्याही रागात जात आहे त्या पंचम मधून. म्हणून सुरा माझी तो पंचमच नसला तर रागच प्रक्रिया आहे. शायद तुम्हाला तुम्ही
गुरुजी आमचे फार आमच्या वारकऱ्याचं फार मोठं भूषण आहे बबन महाराज. आता सध्या ते यांचे देशपांडे गुरुजीकडे शिकतात, आपले राहुलजी देशपांड्यांकडे असं. आणि वारकऱ्यात ते असं मला वारकरी मोठा झालेला आवडतो. राजकारणी मोठा झालेला ते मोठेच राहतात आणि ते मोठे आपोआप होतात. आपल्याला व्हावं लागतं, वारकऱ्याला मोठं व्हावं लागतं. राजकीय क्षेत्रातले लोक लगेच मोठे होतात, तिथं काही टाइम लागत नाही. जे लवकर मोठे होतात ते लवकर संपतात सुद्धा. जे लवकर मोठे होतात ना, जेवढी उंची जलद वाढते तेवढी गच्छंती फार लवकर असते. आणि जे धीरे धीरे जरा धीरे से बजाना, जरा भक्त सुद्धा त्या याला भगवंताला सांगतात घाई करू नको, कारण तुझ्याकडे याला फार आहे. मग एक जर घाई केली तर नकोच. मग जरा धीरे से बजाना, मुरली बजाने वाले जरा धीरे से बजाना, वो मुरली बजाने वाले, हे मुरली बजाने वाले, ये मुरली बजाने वाले, वो बंसी बजाने वाले, जरा मुरली बजाने वाले, वो बंसी बजाने वाले, जरा धीरे से बजाना, मुरली बजाने वाले, धीरे बजाना, मुरली बजाने वाले जरा धीरे से बजाना, बंसी बजाने वाले. धीरानं शांततेनं जे मोठे होतं. अजून एक प्रमाणे पद्धत, भैया गाडीवाला नाही, गोसावी साहेबाचं नाही गात मी, माझं गातो. गुरुजीनं गायलेले, गुरुजीनं गायलेले एक चाल याला पंचम देऊन स्वर दे. गुरुजीने एक चाल गायली होती, ती बऱ्याच लोकांनी इकडं आणली की नाही मला नाही माहित. हे भैया भैया गाडीवाला रे, भैया गाडीवाला जरा धीरे गाडी हा करे, जरा धीरे गाडी हा करे, जरा धीरे गाडी हा करे, हो भैया गाडीवाला रे, हो भैया गाडीवाली, भैया गाडीवाला, हो भैया गाडीवाला, भैया गाडीवाला जरा धीरे गाडी हा करे, जरा धीरे गाडी हा करे, जरा धीरे गाडी हा करे, हा करे, हा करे. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पाडळी दत्त मंदिर, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.